मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. मित्रांनो, ग्रेट कोण, आंबेडकर की मोदी? कारण स्पर्धा लागली आहे. मोदी साहेबांची तुलना कधी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करायची, कधी डॉक्टर आंबेडकरांसोबत करायची. अहो, एवढ्यावरच थांबले नाहीत हे अंधभक्त, तर डायरेक्ट विष्णूचा अवतार म्हणून सुद्धा सांगितलं. फक्त आता मोदी साहेबांना 4 हात फक्त दाखवायचे राहिलेत एखाद्या पुस्तकात किंवा चित्रात. हे मी असं का बोलतोय? आपल्या देशामध्ये एक पुस्तक आलंय, आंबेडकर अँड मोदी. आपल्या देशाचे माननीय माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. आणि पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये असं म्हणतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता समानतेची धोरणं या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला, बरोबर त्याच पद्धतीनं तंतोतंत तसेच 2014 पासून मोदी साहेबांनी या देशामध्ये लोकांच्या हितासाठी त्याच पद्धतीचं विजन मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही मोदी समर्थकांची भाषा आहे, देशाची भाषा असू शकत नाही. परंतु आंबेडकरांसोबत, जगातील विद्वान व्यक्तीसोबत मोदी साहेबांची तुलना करणं म्हणजे नसलेले ग्रेट मोदी हे अत्युच्च ग्रेट दाखवण्याचा एक साधा सरळ अर्थ पडतो. पण माझ्यासारख्या चिकित्सक एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, आंबेडकरांची जर तुलनाच करायची म्हटलं तर आंबेडकरांची तुलना फक्त जगामध्ये आंबेडकरांसोबतच होऊ शकते. मोदी साहेब, एवढे ग्रेट तुम्ही आहात असं तुमच्या कार्यकर्त्याला वाटत असेल, मला असं वाटत नाही. कारण देशामध्ये जी अराजकता माजली, जो जातीयवाद, धर्मवाद माजलाय, लोक अस्थिर आहेत, लोक वैतागलेत, लोक उद्ध्वस्त झालेत. मोदींच्या चष्म्यामधून पाहणारी माणसं देशाचा चेहरा पाहू शकत नाहीत. आणि आंबेडकर अँड मोदी पुस्तक आणून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना करून ती महान पुरुष ज्यांनी या देशाला नाही जगाला एक वेगळा संदेश दिला, त्यांच्यासोबत तुलना होऊच शकत नाही. शिवाजी महाराज असतील किंवा आंबेडकर असतील, त्यांनी ना गोधरा हत्याकांड केलं, त्यांनी ना माणसं जाळून मारली, त्यांनी या देशामध्ये जातीयवाद पसरवला. कुठलं तरी हिंदुत्व घ्यायचं आणि त्याच्यावर माणसं भरकटून टाकायची, माणसं मारायची. गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणायचं. अरे, आम्ही हिंदूच आहोत, आम्हाला गर्व से कहो हिंदू म्हणायची काय गरज आहे? आणि आम्हाला जर म्हणायचं असेल तर तुमची काय गरज आहे? परंतु सगळी झोपेचं सोंग घेऊन समाजात वावरणारी माणसं फक्त टिव 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 करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्वत्तेचं फक्त पारायण जरी मोदी भक्तांनी आणि साहेबांनी सुद्धा केलं तर अख्खी एक पिढी निघून जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपूर त्यांच्या ज्या डिग्री आहेत त्या जर फक्त वाचण्यात ह्यांचे 5 वर्ष निघून जातील. तेवढं शिक्षणच घ्यायचं म्हटलं, अंधभक्तांनो, बाबासाहेब परत होणे नाही. बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये दगडाला सुद्धा पाजर तर सोडा, म्हणजे बाबासाहेब एक असे परिस आहेत, त्यांनी फक्त एका जातीपुरतं मर्यादित काम केलं नाही. मला तो दगड म्हणतोय ज्या समाजाला, ज्या व्यवस्थेला
तुम्ही गावाच्या बाहेर ठेवलं होतं. कारण जाती व्यवस्था, जातीवाद कुणी आणला? धर्म व्यवस्थेच्या वर्णवर्चस्ववादाच्या उतरंडी आल्या म्हणूनच ह्या गोष्टी घडल्या गेल्या. आणि त्याचे पाळमुळं तुमच्या विचारांमध्ये आहेत. ज्या संघाचं प्रतिनिधित्व करता त्यांना आंबेडकर मान्य आहे का विचारा. RSS ला आंबेडकर मान्य आहे का विचारा. मनुवाद्यांना आंबेडकर मान्य आहे का विचारा द्या. अहो सगळं जाऊ द्या, हिंदुत्ववाद्यांना आंबेडकर मान्य आहेत का अगोदर विचारा. आणि मग आंबेडकर अँड मोदी सांगा. सगळं थोतांड आहे. आंबेडकरच आहेत. जय भीम म्हटलं तर देशातले सगळे एकत्र होतात. आणि मोदी हर हर मोदी म्हटलं भाजपचे 22% लोक गोळा होतात. हा फरक आहे साहेब विचारांमधला. आणि त्यांच्यासोबत तुमची तुलना करता. खरं तर हे वाईट आहे, हे घाणेरड आहे, हे चुकीचं आहे, हे तुम्ही लादताय. खरं तर ते अनुराग ठाकूर असतील किंवा त्या कार्यक्रमाचे माजी सरन्यायाधीश बालकृष्ण साहेब असतील, म्हणजे ही माणसं कुणाच्या विचारधारेचे आहेत? यांच्याच कळपातली आहेत का? आणि काय निकाल दिला असेल? फक्त निर्णय दिला असेल. सब RSS की गैंग इस देश को खोखला करने में जुटी है, सावधान रहिए, मिलजुट के रहिए, क्योंकि इस देश को बांटने का काम, लोगों में तनाव निर्माण करने का काम, जातिवाद और धर्म में बांटने का काम जो कर रहे हैं वही लोग बोल रहे हैं अंबेडकर एंड मोदी. अंबेडकर तो ग्रेट है, मोदी इनका क्या? मोदी साहब हमारे देश के प्रधानमंत्री है, पॉलिटिकल पावर के एक बहुत बड़े शहंशाह है. हम उनका सम्मान करते हैं. लेकिन अंबेडकर इस दुनिया के सबसे विद्वान, सबसे ज्यादा विद्वान, जिनका मुकाबला कोई नहीं कर सकता. अंबेडकर साहब का मुकाबला एक ही आदमी इस दुनिया में कर सकता है, वो है खुद अंबेडकर. मोदी साहब, अंबेडकर साहब की अगर डिग्री भी आप पढ़ोगे ना तो भी 5 साल ऐसे ही जाएंगे. मोदी जी और अंधभक्तों, जिन्होंने एक किताब लिखी है अंबेडकर एंड मोदी, अंबेडकर साहब की विचारधारा इस देश को जोड़ने की है, इस देश को एक संघ करने की है. और मोदी साहब की विचारधारा इस देश को तोड़ने की है, मनुवाद जोड़ने की है, मनुस्मृति लाने की है, RSS और संघवाद से इस देश को खोखला करने की है. हमारा देश बदल रहा है लेकिन संविधान जल रहा है. हमारा देश बदल रहा है, हमारा लोकतंत्र जल रहा है, हमारा देश बदल रहा है. इस देश की जनता धर्मवाद में और जातिवाद में खोखला हो रही है. कौन कहता है हमारे देश को कि हम सब एक है? हम कभी हिंदू होते हैं, कभी मुसलमान होते हैं, कभी सिख होते हैं, कभी और कुछ जाति और धर्म के होते हैं. हम भारतीय कब होंगे? मोदी जी. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं.